चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानाचं खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं काय आकर्षण असेल ते या चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपण बघतोय या स्पर्धेच्या ट्रॉफीकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे. एकूणच सोनाई प्रतिष्ठान आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय मागील वर्षी तब्बल 50हून जास्त सदस्य या ठिकाणी जोडले गेले होते. यावर्षी आपण बघतोय जय मल्हार वाशिवली, त्यानंतर गावदेव ब्रास बँड वाशिवली यांची सगळीच्या सगळी टीम अगदी 3 दिवस या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी तयार आहे. म्हणजे एकूणच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळेच्या सगळेजण आता मात्र तयार आहेत. ते समीरदादा तांडेल आणि सचिनदादा तांडेल यांच्या खांद्याला खांदा लावून एकूणच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. तर वळूयात एक मोठा सामना अजून एक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला आपण बघतोय सध्याचे आपण म्हणतो ना की एखादा मोठा खेळाडू या ठिकाणी भरास येतो, तशाच पद्धतीने तन्मय 11 नरेशजी मुने यांची कन्या तन्मय 11 जय हनुमान मसुबा नारपोली आणि त्यांचे विपक्ष पाहायला मिळेल तो मनीष 11 कांबे. पहिलाच बॉलवर एक मोठी चान्स रोहन मस्करला बाद करण्याची. सेकंड स्लिपमध्ये मात्र हा झेल सुटलाय. थोडासा हार्ड कॅच जरूर होता, परंतु सोपं तर आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही. इथे एक चांगली संधी रोहन मस्करला बाद करण्याची होती, ती दवडली आहे आणि त्याच्यामुळेच त्या एका दवडलेल्या संधीनं मात्र एक धाव ही कंप्लीट झाली. बॉल पडला सिद्धेशचा आणि काय फिरलाय आणि त्या फिरलेल्या बॉलवर फिल्डरही घराघरा फिरला. 1 रन्स मात्र कंप्लीट केली. आपण गोलंदाज पाहतो सिद्धेश म्हात्रे. मनीष 11 कांबे वर्सेस तन्मय 11 नारपोल या दोन संघादरम्यानची पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत. वाजले की 12 जाऊ द्या ना घरी, तिला घरी जाऊ द्या तुम्ही, कुणीही जाऊ नका, कारण आपल्याला रात्रभर इथे खेळायचं आहे. त्याच्यामुळे खेळत राहा, वेळ आपलीच आहे. सिद्धेश म्हात्रे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं वहिलं षटक घेऊन. अभिजित मोरे ऑन स्ट्राईक. एक रन्स मात्र इथे येते. एका रन्सवर समाधान मानलं जात आहे आणि एका रन्सनं धावा लागल्या त्या तब्बल 2 धावा. पहिले 2 बॉल आणि 2 बॉलवर मात्र दोन्ही खेळाडूंनी आपापलं खातं उघडून घेतलंय. एक मिनिट फक्त. पाहुण्यांचं आगमन आणि पाहुण्यांचं आगमनाबरोबर यस सुरू करा. भरदा वेगाना बॉल पहा. अतिशय उत्तमरित्या मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. सिद्धेची गोलंदाजी अतिशय उत्तमरित्या ऑफस्टिकच्या वरूनच गिरकी घेतली. पहिला बॉल आपण थोडासा लेग ब्रेक पाहिला, फक्त हा बॉल ऑफ ब्रेक झाला, कारण पडल्यानंतर तो असा आत गेला जो इनस्विंग पाहतो आपण. अलॉंग दी कार्पेट, अगदी कार्पेटला घरंगळत हा बॉल मात्र ट्रॅव्हल झाला आहे वाडीश मिडविकेटच्या दिशेनं. सिंगल रन्स मात्र मिळते. 29-11 हा क्षेत्ररक्षक बॉल उचलतो, फेकतो. रन्स मात्र मिळते 1. पहिल्या 4 बॉलमध्ये मोठा फटका आतापर्यंत लगावू दिला नाही आहे. ही जमेची बाब राहिली आहे ती मनीष 11 कांबे संघासाठी, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे. मागचा सामनाही पाहिला, आमच्यासोबत ललित गायकर सर आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर सामना 5 षटकांचा बनतो, त्यासाठी बनवावा लागतो. कारण 2 षटकं जरी चांगली गेली तर एका षटकामध्ये आलेल्या धावा तुम्हाला लढण्याचं साहस देतात. बॉल चांगला होता, परंतु फिल्डर्स थोडा तबकला आणि त्यानं मात्र 1 रन्स बाईची. पंचांचा इशारा येईल. बाईची रन्स 3 दक्ष पंच आपण पाहतोय. अविनाशजी पारंगे सर, अरुणजी पारंगे सर, नरेशजी म्हात्रे सर. पंचांची रोखठोक भूमिका, चोख भूमिका आपण निभावताना पाहतोय. त्याचबरोबर समालोचनामध्ये आमचे सगळ्यांचे महागुरू संतोषजी चौधरी सर, टी के माळी सर, समीरजी सोमणे सर, देवेंद्र माळी सर आणि मी दिनेश पाटील. मयूर पाटील गुणलेखनाची उत्तम भूमिका निभावताना पाहतोय आणि संपूर्ण स्पर्धा अतिशय उत्तम क्लिअरिटी विथ क्वालिटी सहित स्टार टेनिस क्रिकेट म्हणजे निखिल बाबर आणि त्यांचे कॅमेरामॅन सुजित कारकर, भावेश पाटील आणि फाउंडर विशाल बाबर आपल्या परीनं पोहोचवत आहेत. शेवटचा बॉल मात्र राहिला अफलातून. पहिलं पॉवर प्ले षटक काय सुंदर हाताळलं आपण इथे पाहिलं. या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4च आणि तन्मय 11 नागपूरसारख्या ताकदवान
संघाला अक्षरशः रोखून धरलं आहे. वेळ घेऊ नका फिल्डिंग करणाऱ्या संघाने ही विनंती आहे, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे, त्याच्यामुळे आपलं सहकार्य अपेक्षित आहे. 20 मिनिटाचा पूर्वार्ध, त्या पूर्वार्धामधली पहिली 4 षटकं, त्याच्यामुळे विनंती असणार आहे की आपण लगेच फिल्डिंग लावा. सामना कमालीचा होईल. मागचा सामनाही तसा लो स्कोअरचाच झाला. 50च्या आत रिस्ट्रिक्ट केलं आणि 50च्या आत रिस्ट्रिक्ट करूनसुद्धा त्या धावा डिफेन्स केल्या, ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. या मैदानावरती आपण पाहिलं षटकारांची बरसात ही झाली, परंतु विकेटची ही बरसात झाली. आजवरच्या हिस्ट्रीमध्ये एका गोलंदाजानं एकाच मॅचमध्ये एकाच सामन्यामध्ये 2 विकेट हॅट्रिक्स, हे सोपं काम नाहीच आहे मुळात, आणि ते केलं कल्पेशनं. आणि त्याच्यामुळेच पानसरी संघाची आज बाजी मारली. काय सुंदर खेळ राहिला आहे पानसरी संघाचा, कारण पोंजेसारख्या ताकदवान संघाच्या विरोधात लढला आणि लढल्याबरोबर आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्ता तर सिद्धही केली. आणि तीच आधी सिद्ध व्हा, प्रसिद्धता तुम्ही आपोआपच व्हाल. त्याच्यामुळे प्रसिद्धीचा मार्ग अवलंबू नका. बघा पंच, जसा पहिला षटक संपल्यानंतर जो ब्रेक झाला ना, दुसरा षटक चालू होण्या अगोदर त्यामध्ये बराच वेळ गेला आहे. त्याच्यामुळे कांबे संघ आपल्याला विनंती आहे की आपण प्लीज सामना सुरू करायचा आहे. हार्दिक कुरंगळे, लेदर क्रिकेटचा परिपूर्ण अनुभव असलेला हा दर्जेदार खेळाडू. परंतु लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठी तफावत आहे. तो खेळताना, तो हँडल करताना बराचसा वेगळंपण आहे. परंतु ज्याला जमलं ना, मी तर 100मधल्या 20 लोकांना ते परफेक्ट जमतं, आणि आता बऱ्याच लोकांचा एक कुठला तर क्रिकेट खराब होतो. कारण लेदर क्रिकेटवर फॅटिंग करतानाही खूप मोठा प्रॉब्लेम होतो, गोलंदाजीमध्येही. कारण लेदर क्रिकेटचा बॉल जड असतो, हा थोडासा हलका असतो. डावखुऱ्या फलंदाजाचा हा अखेरकार एक चांगला फटका पाहतोय अभिजित मोरेचा. रन्स लगाव दिले जात नाही आहे. तसा विचार केला तर नारपोली संघ रन मशीन आहे, धावांचा डोंगर उभारण्यामध्ये पटाईत आहे. आणि अनेक स्पर्धेमध्ये हे 2 ताकदवान फलंदाज षटकारांनी सुरुवात करतात, बऱ्याच ठिकाणी षटकारांची बरसात करतात, आणि अखेरकार रोहित चोरगे यांच्याकडून जर का सलग 2 षटकार मारले तर रोहित चोरगे यांच्याकडून तब्बल रोहन मस्करला 5000 आता तरी मारा बाबांनो, असं म्हणणं काहीचं पाठीराख्यांचं असतं. तर रोहितजी चोरगे, बऱ्याच दिवसानंतर तुमचंही आमची भेट असं होताना पाहतोय. अनेक मुलं अचानक गायब होतात, ते कुठे जातात हेच कळत नाही मुळात आम्हाला, परंतु या ठिकाणी भेटतात परत. खऱ्या अर्थानं रोहित गायकरी आज भेटला, रोहित चोरगे आज भेटला, सगळी मंडळी भेटते. चांगला बॉल, रन्स घ्यायची आहे, कारण रन्स तशा मिळत नाही आहेत. मग अशा वेळेला चिकी सिंगल्स महत्त्वाचे असतात. ज्या वेळेला सामना बनत नाही ना, त्यावेळेला बनवायचा असतो. आता फास्ट षटक क्रमांक 2 सुरू आहे. लेदरचा पुरेपूर अनुभव घेत लेदर नेमकं काय शिकवतं? पेशन्स शिकवते, थांबायचं, वेळ द्यायचं आणि खेळायचं. टेनिस क्रिकेट फास्ट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये 2 बॉल डॉट खेळला ना, तर इकडून बाहेरून प्रेक्षक आवाज देतात, नसेल जमल तर परत ये, असा निरोप पाठवतात. परंतु लेदरमध्ये नाही. लेदरमध्ये सांगतात 100 बॉल डिफेन्स करायला शिक, कारण नजर ही लेदर क्रिकेटमध्ये शिकवली जाते. लेदर क्रिकेटमध्ये क्लास असतो, परंतु इथे फक्त विस्फोटक असतो. इथं खेळ टेनिसमध्ये हा फास्ट आहे. त्याच्यामुळे फास्ट अँड फ्युरियस खेळायचं की उभं राहत जीवापासून मनापासून परफेक्ट क्रिकेट शिकायचं. ती लेदर आणि टेनिसमधला हा फरक कायम राहिला आहे. अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा चांगला फटका, पण धावा मात्र किती देईल. आतापर्यंत सिंगलला डबल. आता ही रणनीती खूप सुंदर आहे, मला आवडलेली आहे. कारण ज्या प्रकारचा खेळ पाहिला आहे ना, जिथे मोठे फटके येत नाहीत, मग तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि हळूहळू प्रेशर क्रिएट करायचा. अभिजित मोरे ज्यानं 5 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत केलेत, रोहन मस्कर 5 बॉलमध्ये 3 धावा. तसा विचार केला दोन्ही फलंदाजांना ही आकडेवारी शोभत नाही आहे, परंतु इथे त्यांची रणनीती खूप छान आहे. ज्यावेळेला गोलंदाज सुंदर आहेत, त्या सुंदर गोलंदाजीवर जेव्हा मोठ्या रन येत नाहीत, त्यावेळेला बॉलला टिपायचं आणि रन घ्यायची. चांगले गोलंदाज ही भ्रमात होतात. ज्यावेळेला त्यांचा चांगला बॉल टिपला जातो, 1 रन घेतल्या त्यांना, तेव्हा त्यांनाही प्रेशर येतो आणि कुठे टाकायचा. आणि या नादात मात्र एक तरी खराब बॉल पडतो. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे, पुरेपूर अनुभव पहा. पुन्हा एकदा जी सिंगलच होती तिला पुन्हा एकदा
डबलमध्ये कन्वर्ट केलं. अतिशय उत्तमरित्या काऊ फेजमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. अभिजित मोरेही मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जरूर आहे, परंतु काय गोलंदाजी होती आहे, टिच्चून आणि परफेक्ट गोलंदाजी. गुड लेन्स स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल होत आहेत, रोखलं जात आहे आणि हार्दिक मात्र आपल्या परीनं उत्तम कामगिरी करतोय. हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजीला मात्र मिळत आहेत. हार्दिक कुरंगळे 6वा बॉल फेकेल. आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र कनेक्ट नाही करू शकला. कदाचित हा बॉल कनेक्ट करण्यासारखा होता. मी म्हटलं होतं ज्यावेळेला सगळे चांगले बॉल पडतायत ना त्यावेळेला रन्स जेव्हा तुम्ही घेता त्या गोलंदाजी भ्रमात राहतो की आता टाकायचा कसा, आणि त्याच्यामुळेच 2 षटकांचा बाद विकेट संपला आणि धापडकर धावा लागल्या. बिनबाद 11. अतिशय सावध सुरुवात आतापर्यंत तन्मय 11 नारपोळी संघाची. तर फिल्डिंग लावून घ्या, वेळ नका दौडू तुम्ही. षटक जर संपेल ना आपण लगेचच सामना नवीन सुरू करायचा. सिद्धेश म्हात्रे षटक क्रमांक 3. पहिलं षटक ज्यानं हाताळलं आणि संघातर्फे आता मात्र तिसरं षटक तो हातले, म्हणजे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सिद्धेश म्हात्रे. काही गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि ललित खऱ्या अर्थानं ज्या संघाकडे आजच्या कंडिशनला चांगले 4 गोलंदाज आहेत ना, कमीत कमी 4, तो संघ फार कमी वेळा पराभूत होतो. कारण आजकालची क्रिकेट गोलंदाजावर खूप अवलंबून आहे. कारण आजकाल सगळे बॅटरच बनत आहेत. पहिला क्रिकेट सुरू केली की लगेच तुम्हाला बॅट नवीन आणतो आणि मग खेळायला जातो. आणि ज्यावेळेला संध्याकाळी 5 वाजता प्रॅक्टिस जातात ना, जे कधीच खेळत नाही ते 4 वाजता मैदानामध्ये. लाईट बंद करा गाडीची प्लीज. जे टीममध्ये नसतात ते प्रॅक्टिसला 4 वाजता, जे टीममध्ये असतात ते प्रॅक्टिसला 5:30 वाजता. आणि फिल्डिंग कुठे, विकेटच्या पाठीमागे त्यांची. आणि फक्त बॅटिंग. आणि जे कधीच खेळत नाही ते फक्त बॉलिंग आणि बाउंड्री फिल्डिंगला तेच. नेमकी क्रिकेट कुठे चालली. आखिरकार दिशा द्यायची होती. फर्स्टेटचा हा फटका होता. फ्रस्ट्रेशन जाणवलं आणि इथे तालमेलही बिघडला. हे फ्रस्ट्रेशन होतं. मगाचपासून चांगल्या रन्स होत होत्या, परंतु हा फटका फसल्यानंतर अभिजित मोरे दुसऱ्या रनला तयारच झाला नाही. परंतु ते कदाचित रोहन मस्करला समजलं नाही. धावत सुटला आणि आखिरकार फलंदाज अभिजित मोरे रन आउट. नरेंद्र म्हस्कर आणखीन एक लिजेंड खेळाडू, द ब्रँड. जेव्हा जेव्हा नरेंद्र म्हस्करची बॅट तळपतीये तेव्हा प्रेक्षकांना तो आनंद देतो ना फलंदाजीतून, तो आम्ही अनेक वेळा पाहिला आहे. परंतु आता मध्यरात्र झाली आहे. आता मध्यरात्रीमध्ये जर का तो तळपला तर सूर्यही कदाचित चमकेल धावांचा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. चला वेळ घेऊ नका. 1 डाऊनला आलाय संघ, थोडा अडचणीमध्ये. परंतु नरेंद्र म्हस्करचा विस्फोटक खेळ ना मित्रांनो खूप वेळा पाहिला आहे. फक्त कनेक्ट व्हायला एकदा सुरुवात झाली तर बेल्सला एकदा डबल लावा पंचनंतर, कारण ती फक्त चमकते मधनंच. ते नेमकं का चमकते कळत नाही. तिला कदाचित माणसं सहन होत नाही. सेन्सर एवढा ॲक्टिव्ह आहे की माणूस जवळ गेला की ती डायरेक्ट चमकायला सुरुवात करते. हां, ती नॉन स्ट्राईकला एक नंतर लावून घेऊ आपण, कारण कधी कधी जास्त चमकणं पण लोकांच्या डोळ्यात खूप असतं. त्याच्यामुळे चमकायला कसं पाहिजे, जेव्हा गरज आहे तेव्हा चमकू द्या. मगाची तर अपीलही झाली होती. सिद्धेश म्हात्रे स्ट्रायकर फलंदाज पाहतोय नरेंद्र म्हस्कर. पहिल्याच बॉलवर सूर्य उगवण्याच्या अगोदरच मावळला असं म्हटलं तर वाव गठाणा नाहीये. नरेंद्र म्हस्कर चमकण्याच्या अगोदरच त्याला मात्र या गोलंदाजांना विझवलंय आणि गोल्डन डकचा शिकार बनवलाय. काय गोलंदाजी राहिली आहे. कांबे संघ प्रभावित कामगिरी करताना लागोपाच्या दुसऱ्या बॉलवर सिद्धेश मात्र कमावतं विकेट. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि आता पण टाकलेल्या 2 बॉलमध्ये 1 रनआउट आणि 1 विकेट देत 1च धाव कमावली आहे. म्हणजे त्यांना आतापर्यंत बॉल टाकण्यात 8 टोटल
आणि 4 धावा देत 1 मोहरा टिपलाय. असे गोलंदाज संघामध्ये असल्यावर काय प्रश्नच उरत नाही. परंतु इथूनही तन्मय इलेव्हन नारपोळी संघ त्याचा हार मानणार नाही आहे आणि मोठा अनुभव आहे संघाकडे सुद्धा आणि तो अनुभव इथे पन्नाला लावला जाईल का. सिद्धेश पहिल्या बॉलवर 1 विकेट, 1 रन्स आली रनआउटची आणि दुसऱ्या बॉलवर लगेचच विकेट. आर्यन पाटील नवीन फलंदाज. गोलंदाज सिद्धेश मात्रे. कमालीची गोलंदाजी सुरू आहे आज. गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे तसा. फटकेबाजीही चांगली झाली यातील मात्र शंका नाही आहे. परंतु ज्या फ्लोमध्ये इथे बॉल पडतायत ना, गोलंदाजी पहा. पहिल्यांदा असं वाटलं की ही आउट स्विंग होईल, इन स्विंग होईल, परंतु बॉल पडल्यानंतर आउट स्विंग म्हणजे लेग ब्रेक. या स्पर्धेमधला तब्बल 66वा हा डॉट बॉल आला आहे. म्हणजे डॉट बॉलचं पर्सेंटेज हे खूप आहे. तसा सामना पाहिला तर हा 5वा आहे. क्या बात. आखिरकार जो धावांचा फ्लो थांबला होता, आल्या आल्या आर्यन पाटीलनं दाखवला आणि उडवला हा मात्र षटकार. आलाच कारण या स्पर्धेमधून समाजाला काहीतरी देण्याचं मानस दाखवलं. ही स्पर्धा सोनाई प्रतिष्ठान, आदरणीय सचिनदादा असतील, समीरदादा असतील, जेवढे डॉट बॉल्स टाकले जातील ना, त्या प्रत्येक डॉट बॉलवर आदिवासी समाजासाठी इथे मात्र खुर्ची दिली जाईल. म्हणजे जेवढे डॉट बॉल तेवढ्या खुर्च्यांचं वाटप होईल. ही फार मोठी अनाऊन्समेंट आहे मित्रांनो. वाटतंही सोपं, देणं खूप कठीण आहे. कारण कृती असायला हवी. ती कृती सचिनदादा, समीरदादा, कारण मागच्या वर्षी वया वाटल्या आम्ही म्हटलं होतं आणि ते शब्दाला जागणारं व्यक्तिमत्व आहे. कारण समाजसेवा ही बोलून नाही तर ती कृती तिथे होते. ती कृती सचिनदादा आणि समीरदादांची सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाहिली आहे. त्यांचंही करूया कौतुक. जेवढे डॉट बॉल्स तेवढ्या खुर्च्या वाटप. क्या बात. हवेत राहिलाय बॉल हवेत राहिलाय. गोलंदाज थबकला. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अटेम्प्टमध्येही तो पकडू शकला नाही आणि हा झेल मात्र सुटला. रन्स येते 1. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय माफक धावसंख्या बोर्डवर लागतीये तन्मय इलेव्हन नारपोळी संघाची. 2 बाद 19. तीन षटकांचा वाजवी खेळ संपला. गोलंदाजात मात्र पाहतोय आपण सार्थक माळी. काय गोलंदाजी राहिली आहे पहिल्यांदा सिद्धेश मात्रेची. 2 षटकं, 2 षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 11 धावा. एक फलंदाज त्यानं बाद केला. हार्दिक कुरंगळेचा लेदरचा क्लास आपण अनुभवला. टिचून गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर लाईन पाहिली. 7 धावा त्यांनी तिथं मोजल्या आणि आता मात्र सार्थक माळी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. अपिलामध्ये उत्साह जरूर आहे परंतु पंच मात्र वळतायत. इचारा येतो लेग बाईटचा. कांबे संघ आणि कांबे संघ म्हटलं की भावेश कुरंगळ हे नाव कोण विसरेल. अमित म्हात्रे जुना जाणता अनुभव. ह्याच मैदानावरती ज्या वेळेला असं वाटलं होतं की अमित म्हात्रेचा फॉर्म नाही आहे त्यानंच या मैदानावरती मागच्या वर्षी चमत्कारी खेळ करत अफलातून इनिंग सजवली होती आणि आपल्या संघाला मात्र विजेता आरूढ केलं होतं. एक्झॅक्टली कारण सुप्रीमो ट्रॉफीमध्ये खेळताना
वरद टॉवर रसायनी या नावानं तो संघ नेहमी खेळतो आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आम्ही भावेश कुरंगलेला यंदा मागच्या वर्षी आमच्याच संघामध्ये होता, त्यालाही पाहिलं आहे. इथे मात्र फलंदाज होतं. आणखीन एक बात, ती पडझड जी सुरू झाली ती थांबत नाही आहे. धावांचा फ्लो फार कमी झाला आहे. आर्यन पाटीलनं ठोकला आहे आतापर्यंत फक्त एक षटकार, त्या व्यतिरिक्त मोठा फटका लगावूच दिला नाही आहे. त्याच्यामुळे कंप्लीट बांधून ठेवलं आहे ताकदवान गोलंदाजीने. सार्थक माळी अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी सुरू आहे. आदरणीय भरतजी राऊत त्यांच्याकडून जेवढे विकेट सार्थक माळी घेईल प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाची बक्षीस, ऑलरेडी 100 कमावलेत. या स्पर्धेमधला 5वा क्लीन बोल्ड झालाय. गोलंदाज सार्थक माळी पुन्हा एकदा मागे, बॉल थांबणार नाहीये. लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप बॉल भरदा वेगानं आमच्या सचिन दादांच्या आणि त्यांच्या संपूर्ण मंडळींच्या बॅनरला हिट करणारा हा मात्र येतोय खणखणीत चौकार. या चौकारला मात्र धापळकर धावा लागलेत, त्या तब्बल 24. मित्रांनो, हे गाणं का लागलं माहिती आहे? कारण ऑपरेटर आलाय 7-8 वर्षाचा आणि त्यांनी येई इथं लावलं गाणं, बचना वो हसीनो. बघा पिढी काय मागतीये. जसा तो ऑपरेटिंगला आला मला वाटलं पहिल्यांदा सहज बसलाय, त्यांनी माझ्याकडे माझ्या डोळ्यात घातल्याने मला विचारायला लावू. त्यांनी लावलं काय, बचना ओ हसीनो. आणि किती वाजता? 12:20 रात्री. क्या बात, कौतुक तुझंही. सार्थक माळी याच्या अगोदरच्या बॉलला एक लॉंग स्टॉपच्या दिशेने चौकार आलाय. आणखीन एकदा बॅटची कडा लागली जाते. परफेक्ट फटके जर आर्यन पाटील सोडला तर आलेच नाही आहेत तसा विचार केला तर. धावा मात्र रोखलेत, आतापर्यंत रोखलेत. 25 धावा ऑन बोर्ड आहेत. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 20 धावा जरी आल्या ना तरी हे मैदान लढण्यासारखं आहे. कारण मी मागच्या तुरमाळे संघाच्या विरोधात असल्या संघाच्या त्याही वेळेला सांगितलं, 45 धावा जमल्या ना तर लढण्याचं साहस मिळतं. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आपण, जेव्हा पहिला सामना झाला पोंजे आणि मोपाळा. दिनेश बंधू, आपण हे 4 ओव्हर झाल्या की आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. नाही, इनिंगच होऊ द्या ना एक, म्हणजे एक आणखीन एक ओव्हर झाली, उगाच थांबायला नको आपल्याला कोणी. बघा ज्याने चिठ्ठ्या टाकलेत उपस्थित राहा, नशीब कुणाला साथ देईल, अन्यथा तुम्ही घरी जाणार आणि चिठ्ठी तुमच्या नावाची निघणार, त्याच्यामुळे रेडी राहा. षटक क्रमांक 4 सूर्य सार्थक माळीचं, ज्यानं 5 बॉलमध्ये 6 धावा दिलेत. बोर्डवर धावा लागलेत तन्मयी 11 नारपोळी संघाच्या 3 बाद 26 धावा. अभिषेक मोरे ऑन स्ट्राईक. क्या बात, ताकद, नजाकत आणि श्रीराम जय जय राम जय जय राम म्हणणारा हा फटका सरळ त्याच बॅनरला हिट झाला जिथे प्रभू रामचंद्राने आपले धनुष्य बाण ताणलाय. तिथेच मात्र हा एक मोठा फटका आला. इट्स अ मायटी 6 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळानंतर धाबळकर धावा लागत आहेत, त्या तब्बल 32 धावा. षटक क्रमांक 5 आदित्य म्हात्रे.
अतिशय उत्तम ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना. आमचे गाताडे भाऊ या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. बॅटची कडा लागली जाते, भरदाब वेगानं बॉल मात्र डीप थडम्यांच्या मधून भरदाब वेगानं बॉल मागे वळून पाहतच नाही, गाठतोय तो आपलं ध्येय आणि येतोय इथे मात्र हा धाबांना आकार आणि उकार देणारा चौकार. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय, लक्षात नव्हता थोडासा. हम शांती चाहते हैं बच्चा. नेक्स्ट मॅच गावदेवी आजिवली वर्सेस राधाकृष्ण जांभिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच संपर्क साधा. महागुरु पहिल्यांदा टॉस करू आणि मग लकी ड्रॉ करू, म्हणजे तेच हे रेडी होतील. दोन्ही संघात संघनायक या आपण लगेच आजिवली तौसिफ संघाचा संघनायक असेल तर या आपण लगेच राधाकृष्ण जांभिवली. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती आहे की आपण लगेचच अजिबात वाट न पाहता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. टॉस बॉक्समध्ये या, कारण 4च बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. आपण टॉस बॉक्समध्ये या, कारण लकी ड्रॉही आम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघनायकांनी. सुंदर बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा जरूर चांगला प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षण कम्मालीचं एफर्ट्स, अतिशय उत्तम दर्जा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावत आला, बॉलला स्टॉप केला आणि तेवढ्या तन्मयतेने त्यानं उडवला, फेकला. रन्स मात्र मिळाल्या इथे 2 आणि 2 या धावसंख्येनं 40 धावा बोर्डवर लागल्या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये खेळ कसा राहील. आजिवली आणि जांभिवली दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये राहायचं आहे. हा राहायचा आहे. पुन्हा एकदा तीच दिशा, जणू काही टार्गेट सेट केला आहे. ज्या दिशेनं प्रभू रामचंद्राचा बॅनर आहे, श्री राम जय जय राम जय जय राम, त्याच ठिकाणी फटकेबाजी केली जाते आणि अभिषेक काय अफलातून धावांचा अभिषेक घालतोय. धावा बनल्या, ज्या धावांची गरज होती मागच्या 3 सामन्यात ज्या धावा वाचवल्या गेलेत त्या 46 धावा बोर्डवर लागल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मी म्हटलं होतं देवेंद्र माळी सर की 5 षटकांचा सामना एकतर्फी जातच नाही तसा, कारण तो मॅच बनवला जातो. ती मॅच बनवली आहे. अभिषेक मोरे धावांचा अभिषेक घालतोय आणि या षटकारानं मात्र 46 बोर्डवर लावतोय. इथे मात्र बॅटची आतली कडा लागली. फर्स्ट स्लिपमध्ये बॉलला स्टॉप केलं. कदाचित एक मोठा फटका खेळायचा. या इराद्यानं अभिषेकनं स्ट्राईक सोडली नाही, अन्यथा प्रयत्न जरूर झाला असता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 46 बोर्डवर लागलेत. या धावा बहुमूल्य लावलेत बोर्डवर असं म्हणता येईल. मनीष 11 कांबे संघाची गोलंदाजी जरूर चांगली राहिली आहे, पण तरीही 46 धावा नॉट बॅड स्कोर. शेवटच्या बॉलवर ही आलाय मोठा फटका. ऐवा झेल तौसिफनं घेतलाय आमच्या कॅप्टन, आजिवली संघाचा कॅप्टन. त्याच्यामुळे तुम्हाला बक्षीस नाही मिळणार. तू बॉल त्याच्या हातात टाकायला हवं होतं, पण तिथे मात्र पाहिलं शेवटच्या बॉलवरही अभिषेकनं मोठा फटका लगावत धावांचा अभिषेक पाहिला. 50 ओलांडली आणि 50चा मनोवैज्ञानिक दबाव मात्र इथं क्रिएट केला आहे. चांगली धावसंख्या मंचावरती. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. ती मानसी 11 कांबे संघाला. वळूया टॉसकडे आणि त्यानंतर मात्र लकी ड्रॉ जिथे असतील आमचे महागुरु चौधरी सर. धन्यवाद. इथे मी विनंती करणार आहे समीरजी तांडेल यांना की टॉस करणार आहोत आपण. आजिवली आणि जांभिवली दोन्ही ली आहेत. ओमकार गावडे आलेले आहेत. नाव काय? तौसिफ का? तौसिफ शेख आणि ओमकार दोघांनाही बेस्ट ऑफ लक आहे या मॅचसाठी. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो टॉस करण्यासाठी विशालजी गोळे, ॲडव्होकेट आमचे विशाल गोळे यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी आपण या. खरं तर आमच्या सोनाई प्रतिष्ठानचे सदस्य पण आहेत. ॲडव्होकेट आमचे विशाल गोळे यांना मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी. आणि लकी ड्रॉ आता होणार आहे. लकी ड्रॉची चिठ्ठी आल्यानंतर 2 मिनिटांमध्ये ते इथं हजर पाहिजेत
नाहीतर मग दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. ही सगळ्यांसाठी सूचना आहे. टॉस करण्यात येईल. ॲडव्होकेट आमचे गोळे सर या ठिकाणी टॉस करतात. ओमकार गावडे आणि तौसिफ शेख, अजिवली आणि जांभिवली. टेल मागितलं आहे, टेल आलेला आहे. अजिवली या टीमने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू. आणि सोनाई प्रतिष्ठानचं आयोजन तर खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक आहे तुम्हाला. ओमकार तर आधीच निघालेले आहेत. ओमकार गावडे एक चांगले खेळाडू आहेत. पुढच्या वेळेस बघूया, त्यांच्याकडे आपण जाऊ आणि लकी ड्रॉकडे आपण वळणार आहोत. खरं तर मागच्या वर्षी आपण प्रेक्षकांसाठी कूलर या ठिकाणी ठेवण्यात आले होते. 3 दिवस आपण प्रत्येक दिवशी कूलर दिला होता. यावर्षी अँड्रॉइड मोबाईल आहे. समीर तांडेल, सचिन दादा तांडेल करता एक चांगली पर्वणी असते सोनाई प्रतिष्ठानची टुर्नामेंट म्हटलं. आणि आपण लकी ड्रॉ काढण्यासाठी आता विनंती करणार आहोत पाहुण्यांना. या लहान मुलाला बोलवायचं की कोणाच्या हस्ते काढायचं? हां, अनिल दादा कुरंगळे. आणि चुकून माझी आली मग. 3 दिवस आम्ही वासंबे प्रीमियर लीगला पण 3 दिवस आम्ही टाकत होतो चिठ्ठ्या. एकाने तर 10 चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा दुर्वांकूर म्हणाला, नशीब असतील, लक असेल तर तुम्ही 20 टाकले तरी, म्हणजे 1 टाकले तरी लागेल, नाही तर 20 टाकून पण लागणार नाही. चला चिठ्ठी आपण काढणार आहोत. लकी ड्रॉ बॉक्स कुठे? समीर दादा तांडेल यांनाच विनंती करूया चिठ्ठी काढण्यासाठी. बघूया कोण असेल भाग्यवान विधाता. लकी ड्रॉ भाग्यवान प्रेक्षक. अजून चिठ्ठ्या टाकायच्या, थांबा. मग याच्यामध्ये आयोजक आणि खेळाडू नाही पाहिजे ना? ग्राउंडवर एक चावी मिळालेली आहे. ग्रँड विटाराची चावी आहे. कोणा नाही ना? मारुती सुझुकीची चावी आहे. कोणाची असेल तर घेऊन जा. समीर दादा तांडेल चिठ्ठी उचलतायत. आणि जर हजर नसेल, ज्यांची चिठ्ठी असेल आणि ते घरी गेले असतील तर मिळणार नाही. दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. बघूया कोण आहे भाग्य विधाता. आजचा लकी विनर कोण आहे? अँड्रॉइड मोबाईल आहे. 3 दिवस अँड्रॉइड मोबाईल आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत प्रेक्षकांसाठी. मोबाईल घेऊन या गाडीतून. अँड्रॉइड मोबाईल आहे. सोनाई प्रतिष्ठान. बघा चिठ्ठ्या खालीवर होत आहेत. फक्त आयोजक आणि खेळाडू नाही पाहिजेत, हे लक्षात ठेवा. चिठ्ठ्या फाडणाऱ्यांनी पण बघूनच फाडल्यात सगळ्यांच्या. काही काही डबल पण टाकले असतील. अँड्रॉइड मोबाईल. विशाल बाबर आमचे स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. इथे चांगले कॉमेंटेटर आज आपण पाहतोय. समीर सोमडे, टीके माळी, दिनेश बंधू, दिनेशजी पाटील, त्यानंतर आमचे देवेंद्र माळी, सगळे पंच आपण पाहतोय. अरुण पारंगे, अविनाश, नरेश म्हात्रे. लकी ड्रॉची चिठ्ठी काढली जाते लाईव्ह. कॅमेरा जरा इकडे लक्ष द्या. अनिल दादा कुरंगळे आमचे आयोजक, पंकज असतील, ललित असतील. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते ते सोनाई प्रतिष्ठानचं. समीर तांडेल डावरे आहेत ना, डावखुरे आहेत ना? हा, डावखुरे. डाव्या हाताने चिठ्ठी काढले आणि नाव आहे समाधान सिनारे, वाशिवली. आयोजक आहे, आयोजक आहे. कॅन्सल. समाधान, तुमचं समाधान नाही होणार. सॉरी. दुसरी चिठ्ठी काढली जाईल. पंच मॅच चालू करा तुम्ही. वाशिवलीच्या कुठलाही असेल तर नाही चालणार. ओके. दुसरी चिठ्ठी. सगळे आयोजक आहेत. कॉमेंटेटर चालतील, अंपायर चालतील, त्याच्यानंतर लाईव्हवाले चालतील. दुसरी चिठ्ठी. बाबू बहिरा आले. आंबिवली आहे का? बाबू बहिरा आले आले आले. वा, बघा जवळच उभे होते. जास्त लांब जायची गरज नाही. समाधान, तुमचं समाधान नाही होणार. यांना बाबू बहिरा, कैसा लग रहा है? हिंदी में बोलिए। कैसा लग रहा है आपको? मोबाइल मिल रहा है यहाँ पर? ठीक है सर, अच्छा लग रहा है। बहुत टाइम इधर इंतजार किया मैं। काम छोड़ के कल सवेरे जाओ भाई 7 बजे, तो तभी मैं 12-1 बजे तक इधर बैठा था चिट्ठी डाल के। बहुत इंतजार किया था।
पहला फोन किसको लगाएंगे? पहला फोन लवर वेयर है क्या आपकी? नहीं सर, पहला मोबाइल कौन सा है आपके पास? टूटेल है तो अभी तक मैं पहले साथ टूट गया था. हा पहिला तुटलेला आहे मोबाईल आणि त्याला गरज होती. मी समीर तांडेलांना विनंती करते हा मोबाईल देण्याची. अँड्रॉइड मोबाईल आहे, फोटो काढून घ्या. बाबू बहिरा, गाव कोणचं आहे गाव? ओरिसावाला, ओरिसा. झारखंडची पण एक मी चिठ्ठी टाकलेली पण ओरिसावाल्याला लागलेली आहे. जाऊया मॅचकडे. उद्याचा भाग्यविधाता कोण असणार आहे बघूया. उद्या सर्वांनी अशाच चिठ्ठ्या टाका. बाबू बहिरा, ओरिसा. अरे सगळे युपी बिहारलाच बक्षिसं लागतात. तर वळूयात मॅचकडे. आपण बघतोय देवही त्याच्याच बाजूने असतो की ज्याला गरज असते. तर वळूयात या सामन्यामध्ये. आपण बघतोय तो भाग्यवान विजेता आपल्याला पाहायला मिळाला. तर या सामन्याकडे वळूयात मित्रांनो. आता मात्र अजून एक हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या समोर आला. एका बाजूला आपण बघतोय तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली आणि त्यांच्या विपक्ष आपण बघतोय मनीष 11 कांबे, आमचे मित्र नितीश म्हात्रे आणि त्यांचं संपूर्ण मोरिया ग्रुप यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मी स्वागत करतोय. परंतु या सामन्यामध्ये तब्बल धाबा जमा झाल्या त्या 53 धाबांचा टार्गेट. परंतु इथे मात्र सुरुवात पाहायला दमदार पाहायला मिळते. पहिला चेंडू आला होता, बॅक टू बॅक 3 चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. ती फलंदाज हार्दिक कुरंगळे याच्या माध्यमातून. एक जबरदस्त क्रिकेटर आपल्या परिसरामध्ये आपल्या रसानीचं गौरव म्हणून मी कारण आपण बघतोय लेदर क्रिकेटमध्ये बरेचसा अनुभव असलेला हा खेळाडू MCA मध्ये आपण बघतोय. सध्याच्या घडीला महाराष्ट्र संघामध्ये देखील हा हार्दिक कुरंगळे आपल्याला खेळताना पाहायला मिळतो लेदर टीममध्ये. आणि तोच फॉर्म, तोच दबदबा, तोच जोश या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय तो हार्दिक कुरंगळेच्या माध्यमातून. हार्दिक कुरंगळे आपण बघतोय ऑन फायर या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नारपोली संघानं ज्या धाबा जमा केल्या होत्या 52, अगदी मनभर ताकद वाढली होती संघर्ष करण्याची. ती गोलंदाजांची पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं कमी धाबा जमा झाल्या होत्या, फक्त 19 धाबा जमा झाल्या होत्या. शेवटच्या 2 षटकांमध्ये 33 धाबा आल्यानंतर मात्र मी म्हणेन की संघर्ष करण्याची मनभर ताकद वाढली होती. आणि अशा परिस्थितीत मात्र बॅक टू बॅक 3 चौकार. काय घडेल? चांगला चेंडू पंचांकडे अपील केलं जात आहे. पंच या ठिकाणी बघतायत सगळेच्या सगळे या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेऊन अपील करतायत. परंतु या ठिकाणी आपण बघतोय अपील फेटाळलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज आपण बघतोय अभिजित मोरे. ज्या अभिजित मोरेनं लेट येऊन आपण पाहिलं होतं एक चांगली फलंदाजी केली होती. अगदी सिंगल डबल त्यानं सुरुवातीला मिळवल्या होत्या, परंतु त्याचा खेळ एका मोठ्या धाबासंख्येमध्ये त्याला रूपांतरित करता आला नव्हता. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. धाबा जमा झाल्या तर तब्बल 12. अजूनही गरज आहे ती 41 धाबांची. 41 धाबांची गरज. हा चेंडू आपण बघतोय सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक येऊन अपील करतायत. का करू नये? कारण आपण नेहमी म्हणतो ना की एखाद्या संघातील एक सगळ्यात मोठा खेळाडू ज्या वेळेस असतो तर त्या परिणाम मात्र या ठिकाणी दबाव, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र आपण बघतो बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकला तो अभिजितनं. पहिले 3 चेंडू खराब फेकले होते. काय घडलंय मैदानावर? काय घडलंय? आणि आपण ऑन स्क्रीन पाहू शकता स्टार टेनिस क्रिकेटच्या स्क्रीनवर आपण बघू शकता काय घडलंय. अगदी चेंडू स्टंपला लागला होता परंतु बेल्स पडली नाही. बेल्स तशीच्या तशी राहिली. आणि नशीबवान या ठिकाणी टरेन मी म्हणेन आपण बघतोय हार्दिक स्वतःच्या डोक्यावर देखील त्यानं हात मारला होता परंतु बेल्स शेवटपर्यंत ऑफ झाली नाही आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन आपण बघू शकता स्टंप पूर्णपणे हल्ला होता परंतु बेल्स तशाच्या तशा राहिल्या आणि परिणाम पाहायला मिळतोय. जीवनदान मिळतंय ते मी म्हणेन नशिबाची साथ मिळते. हार्दिक कुरंगळे आपण सांगितलं होतं. समीर तांडेल यांचे साडू आदरणीय निखिलजी तुपे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे निखिलजी तुपे. जबरदस्त संघर्ष मित्रांनो आपण बघतोय. तब्बल 30 चेंडू आणि गरज होती 53 धाबांची. एका बाजूला जय हनुमान म्हसोबा नारपोली, त्यानंतर विरुद्ध आपण पाहतोय मनीष 11 कांबे. सुरुवातीच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये काय दमदार, काय सुरुवात, काय आक्रमकता दाखवली होती ती फलंदाज
हार्दिक कुरंगळेनं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं. अभिजित मोरेनं दाखवून दिलं की गोलंदाजीची ताकद, गोलंदाजीची बादशाही काय असते. कारण गेली कित्येक वर्ष आपण बघतोय नारपोली संघ म्हटलं की चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये अद्यापपर्यंत एक चांगले खेळाडू घडवण्याचं काम केलंय. नरेंद्र मस्कर असतील, प्रकाश पाटील असतील, वासुदेव असतील, सगळेच्या सगळे जुने खेळाडू होते. परंतु आता मात्र नवोदितांना संधी देताना तितकाच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तो नारपोली संघाच्या बाजूनं एकूणच पहिलं षटक संपन्न झालं मित्रांनो. 12 धाबा जमा झाल्या. कल्पेश गायकवाड नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. आमचे सुयोग पाटील त्यांच्या वतीनं हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ते नारपोली संघाच्या गोलंदाजांसाठी हे पारितोषिक असेल. परंतु 24 चेंडू आणि गरज असेल 41 धाबांची. इथे मात्र चेंडूला उडवलंय खरं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जाणार नाहीये. पहिल्या विकेटचा अंत पाहायला मिळतोय. कांबे संघाचा पहिला फलंदाज बादून तंबूत परततोय तो आदित्य. गुडीजे रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आज आपण बघितलं होतं त्या प्रेक्षकांना सांगितलं, बराच वेळ प्रतीक्षा केली होती. त्याच्या खिशामध्ये मोबाईल होता, तोही त्याचा डिस्प्ले जवळजवळ निकामी झाला होता. मनामध्ये पूर्णपणे आशा होती की कदाचित मला तो मोबाईल लागावा, आणि तसंच घडलं. देव त्याच्या बाजूने आला. भलेही तो बाहेरचा असेल, परंतु नशिबाची साथ त्याला मिळाली, त्या भाग्यवान विजेत्याला. आणि आयोजक पण खुश असतील, कारण एका गरजवंताला तो मोबाईल लागला. तर एकूणच वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण बघतोय कल्पेश गायकवाडच्या हातामध्ये दुसरं षटक देण्याचं काम केलंय. जिंकण्यासाठी आपण बघतोय पहिला चेंडूवर विकेट प्राप्त करून दिले, यश प्राप्त करून दिलं. आदित्य बादून तंबूत परतला. 3 चेंडू 3 चौकार लगावले होते. ते फलंदाज हार्दिकनं नॉन स्ट्राईक एंडला आपण त्याला पाहू शकता, परंतु ऑन स्ट्राईक करण मात्रे आपण बघतोय. नवीन गोलंदाज कल्पेश ज्यानं पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून देऊन या ठिकाणी संघाचं थोडंसं का होईना आत्मविश्वास, मनोबल. पंचांकडे पुन्हा एकदा अपील केलं जात आहे, परंतु या ठिकाणी आपण बघतोय पहा फलंदाजानं स्वतःहून या ठिकाणी आपलं क्रीज सोडलाय. एकूणच फलंदाज बाद होऊन तंबूत परतावं लागेल. नक्कीच आपण बघतोय 2 पंचांमध्ये चर्चा झाली. स्क्वेअर लेग पंचांचं कौतुक करावं. त्यांनी सांगितलं की बॅट कट होती, आणि त्यानंतर मात्र मेन अंपायरने आपलं बोट उंचावलं. एकूणच जशा पद्धतीने आपण म्हणतो ना की क्रिकेट म्हटलं की ताळमेळ महत्वाचा असतो. मग ते खेळाडू असतील, मग ते मैदानावर उभे असलेले 2 पंच असतील, दोन्ही पंचांमध्ये देखील तितकाच चांगला ताळमेळ असणं गरजेचं असतं. नजरेला नजर भिडली दोनही पंचांमध्ये आणि बोट उंचावलं गेलं. विकेट मिळाली ती नारपोली संघाला बॅक टू बॅक. या ठिकाणी आपण बघतोय ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय तो कल्पेश गायकवाड. चांगला प्रयत्न, संधी निर्माण झाली होती, परंतु या ठिकाणी आपण बघतोय थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. ते पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकामध्ये तिथे पाहायला मिळतो. आपण बघतोय काय केलं, गरज होती का. चांगलं चित्र, चांगली परिस्थिती निर्माण केली होती, परंतु या चांगल्या परिस्थितीवर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रकाश पाटील थोडेसे निराश, कारण आपण पाहिलं होतं कव्हरिंग करणं गरजेचं होतं आणि ते कव्हरिंग करता आलं नाही. त्याचा परिणाम पाहायला मिळाला. जिथे मिळणार होती फक्त आणि फक्त सिंगल, परंतु त्या सिंगलला कन्वर्ट केलं तिहेरीमध्ये, आणि या 3 धाबेनिशी संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धाबा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 30 चेंडू गरज होती 53 धाबांची. आता मात्र 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 38 धाबांची गरज आहे उर्वरित चेंडूंमागे. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, परंतु चेंडू न हरवताना चेंडू जातो सीमा पार. चौकार.
कारण पुन्हा एकदा धावसंख्येला आकार मिळतोय. आपण बघतोय हार्दिक जसा स्ट्राईकवर आला त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्यांना हेरलं की आपल्या संघाला गरज आहे. गरज कोणती तर ती चांगल्या फलंदाजीची. चौकारानं पुन्हा एकदा धावसंख्येला आकार मिळतोय. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गरज होती 38 धावांची, आता मात्र गरज शिल्लक राहिली आहे ती तब्बल 34 धावांची. 34 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. सर्व प्रेक्षकांचा नजरा या दोन संघांकडे. सर्व प्रेक्षक म्हणत असेल की कोणता संघ जिंकेल, कारण आपण बघतोय एका बाजूला पाहायला मिळतोय तन्मयी 11 जे हनुमान मसोबा नारपोली आणि त्यांच्या विपक्ष आपण बघतोय मनीष 11 कांबे. दोनही संघ तितक्याच ताकदीचे तितक्याच आक्रमकतेचे, परंतु इथे मात्र काय घडलंय, लंगन लगतच्या मधोमध चेंडूला फेकून दिलाय, सरळ जातोय षटकारासाठी. असेल तर नक्कीच प्रेक्षकांना यायचं आहे. विनंती असेल, आपण बघतो या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकासाठी आयबा कॅच जर का तुम्ही घेतला, सीमारेषे पलीकडे षटकाराचा कॅच जर का तुम्ही घेतला तर तुमच्यासाठी टी शर्ट आहे. आपण बघतो या षटकारानं पुन्हा एकदा काय चूक केली होती त्या क्षेत्ररक्षकानं. सिंगलचं कन्व्हर्टिंग थिअरीमध्ये केलं, थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर जसा स्ट्राईकवाला हार्दिक, त्यानंतर मात्र त्यानं आक्रमकता दाखवली आणि ही आक्रमकता, ही ताकद, ही फलंदाजी आता मात्र नेऊन ठेवतीये ती तब्बल 25 या आकड्यावरती. 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु दोन क्षेत्ररक्षकांना चकवत चेंडू जातोय परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चौकार. चेंडू, शेवटचे 18 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. सोनाई प्रतिष्ठान आयोजित आपण बघतोय सोनाई चषक आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया, कारण आपण आज बघतोय सोनाई प्रतिष्ठान आणि तितक्याच ताकदीची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज आपण बघतोय जय मल्हार वाशिवली, त्यानंतर गावदेव ब्रास बँड वाशिवली, सगळेच्या सगळे सहकारी अगदी शेवटपर्यंत 3ही रात्री आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची साथ आणि एकूणच हे सोनाई प्रतिष्ठान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते यशस्वी होताना या ठिकाणी आपण बघतोय. तितकंच चांगला खेळ या मैदानावर पाहायला मिळतोय, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय ललित गायकर, त्यानंतर आपण बघतोय पंकज शिंदे संपूर्ण टीमला घेऊन आलेत. त्यांना माहिती आहे, कारण आपण बघतोय सचिनदादा तांडेल, समीरदादा तांडेल यांच्यावरचं प्रेम आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सगळं सहकार्य, सगळं काम अगदी मनापासून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्या सहकार्यांचं या आपण मनापासून पुन्हा एकदा स्वागत करूयात. वळूयात सामन्याकडे. आता मात्र आपण बघतोय 18 चेंडू शिल्लक असतील, जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 8च्या सरासरीनं 24 धावांची. 18 चेंडू 24 धावा. सामना तसं पाहायला गेलं तर अजून 1-2 विकेट मिळवल्या, निर्धाव चेंडू फेकले तर सामना कदाचित हाय व्होल्टेज होऊ शकतो, परंतु जोपर्यंत उभा असेल मी म्हणेन हार्दिक कुरंगळे, तोपर्यंत नारपोली संघ थोडासा का होईना परंतु या ठिकाणी विजयापासून लांब असेल. इथे मात्र पाहायला मिळते पंचांनी बोट उंचावलंय, हार्दिकला जोड, या ठिकाणी हार्दिकला साथ देणं गरजेचं होतं, परंतु इथे पाहायला मिळते विकेट गमावली जातीये ती मनीष 11 कांबे संघाची. बघतोय आपण या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल का. अभिजित मोरे मागच्या पहिल्या षटकामध्ये आपण त्याला पाहिलं होतं, 3 चेंडू शेवटचे निर्धाव फेकले होते. पहिल्या 3 चेंडूवर आपण बघितलं होतं या ठिकाणी बॅक टू बॅक 3 चौकार आले होते, परंतु आपण पाहतोय नितीश म्हात्रे थोडंसं टेन्शन त्यांचं वाढलंय, मोरिया ग्रुपचं टेन्शन वाढलंय. कांबे संघ आपण बघतोय एक चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु 3 फलंदाज त्यांचे तंबूमध्ये परतलेत. गोलंदाज अभिजित तयार. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे, झेल घेतला जाईल का. अजून एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. हार्दिकला पाहिजे ती साथ आणि ती साथ मिळत नाहीये. बॅक टू पवेलियन विघ्नेश.
आपण बघतोय नॉस्ट्राईक एंडला माफ करा या ठिकाणी आपण बघतोय तब्बल 5 चौकार आणि 1 षटकार लगावला तो हार्दिकनं. देवेंद्र नारपोली संघ जर जिंकला तर रोहित चोरगे यांच्याकडे 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच नारपोली संघ आपण पाहतोय त्यांच्यावरचं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे आकाश त्यांच्याकडून आपण बघतोय या स्पर्धेसाठी आपण बघतोय तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न. कधी कधी आपण म्हणतो ना की एखादी व्यूहरचना आखली गेली पाहिजे. हार्दिकला स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचं काम आतापर्यंत नारपोली संघानं केलंय आणि ते काम या ठिकाणी आता मात्र अतिशय जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतंय. हार्दिक ज्यानं आतापर्यंत 5 चौकार 1 षटकार प्रतीक्षा करतोय स्ट्राईकची, परंतु सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय 3 चेंडू निर्धाव फेकलेत ते गोलंदाज अभिजितनं. चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकॉलमध्ये चेंडू टाकला होता, परंतु सिंगल पाहायला मिळते. दीर्घ प्रतीक्षेनंतर हार्दिक आता मात्र स्ट्राईक पाहायला मिळते. लेगबाईच्या स्वरूपाने ही धाव पूर्ण केली जाते. धावफलकावर धाबा स्थिरावलेल्या होत्या. दीर्घ प्रतीक्षेनंतर आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 14 आणि 23 धावांची गरज. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज होती, परंतु 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील संपन्न झालेत. शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो 14 आणि गरज असेल ती 23 धावांची. 14 चेंडू 23 धावा. अगदी शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रेक्षक जसा सामना पाहिजे तसाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अगदी शांततेमध्ये रोमहर्षक सामना, अंगावर काटे आणणारा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा सगळे क्षेत्ररक्षक घेऊन अपील करतायत, परंतु चांगला चेंडू वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. का करू नये, कारण समोर उभा फलंदाज तितक्याच ताकदीचा आणि त्याच्या समोर एक धारदार गोलंदाजी करणं गरजेचं आणि तो प्रयत्न अभिजितचा जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही शिल्लक चेंडू आपल्याला पाहायला मिळतील ते 13 आणि गरज असेल 23 धावांची. 13 चेंडू 23 धावांची. हार्दिकनं ओळखलंय शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याच्या इराद्यानं घेतलेली सिंगल पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो 12. अजूनही गरज आहे ती तब्बल 22 धावांची. हा सामना आता मात्र कोणता संघ जिंकेल प्रेक्षक देखील सांगू शकत नाही, परंतु असं म्हणतात ना की यश कधीच तुमच्या दारामध्ये येत नाही, तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करून पोचावा लागतो. आता मात्र कोणता संघ संघर्ष करेल, कांबे की नारपोली की कांबे, दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी आता मात्र चुरस पाहायला मिळते या सामन्यामध्ये. कारण आपण म्हणतो ना की शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं का असे ना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. आणि या स्पर्धेमध्ये, या सोनाई प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी चालू असलेला संघर्ष पाहायला मिळतोय. एका बाजूला मनीष 11 कांबे तर दुसऱ्या बाजूला तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली. महेश खडतरे मला वाटतं आयवा जेल घेतलाय. मी समीर तांडेलांना विनंती करेन टी शर्ट देण्यात येईल. आयवा जेल ज्यांनी घेतलाय त्यांना. खडतरे यांनी जेल टिपलाय. आयवा जेल उद्या आयवा जेलसाठी पण बक्षीस असतील भरपूर. आज अँड्रॉइड फोन ओरिसामध्ये लागलेला आहे. ओरिसाचे आमचे आणि त्याने ते म्हणाले की माझा पहिला फोन फुटलेला होता, बरं झालं तुम्हाला मिळाला. तो नंबर लागला होता वाशिवलीचा, पण ते आयोजक होते. बघा आपण म्हणतो नशीब फुटका आहेत, पण त्याचा मोबाईल फुटला म्हणून त्याला दुसरा मिळाला. हां बाकीच्या नका फोडवा. तर बघूयात सामन्याकडे पुन्हा एकदा वळूयात. या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी अशी मजाक आमचे महागुरू नेहमीच करत असतात, कारण सामन्यामध्ये थोडंसं टेन्शन दूर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं. बाबेश मोरे नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकासाठी या ठिकाणी आपण बघतोय 4थं षटक त्याच्या हातामध्ये देण्याचं काम केलंय, कारण गरज आहे एका चांगल्या गोलंदाजाची. आपण बघतोय 4थं षटक. शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो 12 आणि गरज असेल ती 22 धावांची. बाबेश मोरे आणि ऑन स्ट्राईक हार्दिक. इथे मात्र पाहायला मिळतंय जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी आपण बघतोय. पुस्तकी फटका, जसा चेंडू आला तसा मात्र चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाते 1 पाऊंड सीमा पार, चौकार.
भरधाव वेगानं ॲम्ब्युलन्स चालवतात, परंतु बऱ्याचशा पेशंटचे जीवही त्यांनी वाचवलेत. ते आमचे भाऊ डोंबरे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि व्होल्टेज सामन्याकडे पुन्हा एकदा आपण बघतोय. 12 चेंडू, गरज होती 22 धावांची, परंतु जसा हार्दिक आला त्यानं मात्र पुन्हा एकदा त्याच आक्रमकतेने सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूला आला चौकार, शेवटचे चेंडू शिल्लक असतील 11 आणि गरज असेल ती 18 धावांची. 11 चेंडू 18 धावा. सामना आता मात्र नक्कीच रंगतदार पाहायला मिळतोय. 11 चेंडू 18 धावांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु भाबे या ठिकाणी आपण बघतोय हार्दिक भावेशने एक या ठिकाणी ओळखलं. चेंडूला थोडंसं या ठिकाणी बॅकअप लेन टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा टप्पा थोडासा या ठिकाणी आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला. कट करायच्या नादामध्ये चेंडू बीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. तो गोल या ठिकाणी फलंदाज हार्दिक, चांगला प्रयत्न. 10 चेंडू 18 धावांची गरज. भावेश डावकुरे आताचा गोलंदाज, परंतु तितकीच वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडूला पंच केलाय सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून येतोय टोला, षटकार. खरं तर भारत देशात तर खेळलायच, त्याचबरोबरीने बाहेरही जाऊन फॉरेन कंट्रीजमध्ये इंग्लंडला देखील जाऊन चांगल्या ठिकाणी जाऊन लेदर क्रिकेटचा एक प्रचंड अनुभव येतो हार्दिकला. कारण त्याचा गुरु माझ्या समवेत नेहमी असतो आणि आज त्याची बॅटिंग पाहून तो क्लास पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नक्कीच हार्दिक कुरंगळे, मी मगाशी सांगितलं होतं की आपल्या रसानीचं वैभव आहे तो हार्दिक कुरंगळे. कारण आपण पाहतोय सध्याच्या घडीला महाराष्ट्र टीममध्ये खेळताना आपण त्याला पाहू शकता. लेदर क्रिकेटमध्ये बरेचसे आहे, अगदी मग रेल्वेचा संघ असेल, पुण्याचा संघ असेल, बऱ्याचशा संघामध्ये तो आपल्याला लेदर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. परंतु तितकीच ताकद आपण बघतोय. आपण नेहमी म्हणतो ना की गावाचं क्रिकेट ज्या वेळेस असेल त्यामुळे मात्र गावाच्या क्रिकेटसाठी खेळताना आपण बऱ्याचदा बघतो पहिलं गाव आणि मग स्वतःचं नाव, अशी परिस्थिती नेहमीच पाहायला मिळते. आणि तो खेळ या मैदानावर हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक 8 आणि गरज आहे ती 12 धावांची. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आहे, अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नकार दिलाय. सिंगलच्या पलीकडे पाहायला मिळत नाहीये आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचतोय. 42 42 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक 7 आणि गरज आहे ती 11 धावांची. 7 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र सामना या ठिकाणी आपण बघतोय हार्दिक थोडीशी सल्ला चर्चा करतोय. विकेट जाण्यापेक्षा सिंगल जरी मिळाली, एखादा मोठा स्ट्रोक जरी आला तरी घडेल, चांगलं होईल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय काय आता मात्र या चेंडूवर घडेल. चेंडू निर्धाव जाईल, चेंडूवर सिंगल मिळेल, चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल की विकेट जाईल, परंतु काय घडेल. शेवटचा चेंडू या षटकातील मित्रांनो. गरज असेल अजूनही 11 धावांची. 7 चेंडू 11 धावांची गरज. ऑन स्ट्राईक डावकुरे आताचा फलंदाज गौरव ऑन स्ट्राईक. 7 चेंडू 11 धावांची गरज. सामना थोडासा हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. आपण बघतोय कांबे एका बाजूला प्रयत्न करतोय हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी, तर आपल्या बाजूने या ठिकाणी सामना करण्यासाठी नारपोली संघ देखील तितकाच प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न. इथे मात्र आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, आणि कलेक्शन खराब आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. कलेक्शन करणं गरजेचं होतं. नारपोली संघ या छोट्या छोट्या चुका तुम्हाला मी म्हणेन की विजयापासून लांब ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच कारणीभूत ठरतील. परंतु पाहतोय आपण सद्यस्थितीला या दुहेरी धाबा. आता मात्र काय घडेल. शेवटचे 6 चेंडू मित्रांनो शिल्लक आणि 9 धाबांची गरज. आता मात्र कोणत्या गोलंदाजाचा वापर करण्यात येईल, कारण आपण नेहमी म्हणतो ना की जिंकायचे म्हटले तर योग्य त्यावेळी योग्य तो पत्ता जर का बाहेर काढला नाही तर आपल्या जवळचा हुकमाचा एक्का पण वाया जातो. आता मात्र नारपोली संघाला काय करणं आहे, आपल्या जवळचा हुकमाचा एक्का बाहेर करणं आहे. कारण आपण बघतोय सद्यस्थितीला हुकमाचा एक्का हार्दिक कुरंगळे जो कांबे संघासाठी खेळ करतोय, आतापर्यंत त्याने रोखून धरले, आपल्या बाजूनं संघाला जिवंत ठेवलंय ते कांबे संघाला आपल्या केळीनं, आपल्या फलंदाजीनं. परंतु हार्दिक कुरंगळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील, 9 धाबांची गरज आहे. काय घडेल. सामना लवकर संपविला जाईल की शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, प्रेक्षक देखील या ठिकाणी प्रतीक्षा करत असतील. परंतु बघूयात, असं म्हणतात ना की दुःखात अश्रू का ढाळता, थोड्या अपयशानं खचून का जाता, डोळ्यासमोर शिवरायांना आणा, दाखवा आपला मराठी बाणा, तुमच्या यशाचा विजयाचा दाही दिशा घुमू द्या आवाज. विसरू नका मित्रांनो, आपले दैवत आहेत
छत्रपती शिवाजी महाराज. एकदा घोषणा होऊन जाऊ द्या, छत्रपती शिवाजी महाराज की. नक्कीच, कारण आपण बघतो या ठिकाणी आपल्याला चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो, 9 धावांची गरज आहे. कोणता संघ जिंकेल? इथे मात्र क्रिकेट नक्कीच जिंकेल. ते सोनाई प्रतिष्ठानच्या या स्पर्धेमध्ये आहे. सोनाई प्रतिष्ठाननं अगोदरच हेरलं होतं की प्रेक्षकांना फक्त आणि फक्त मनोरंजन झालं पाहिजे आणि ते मनोरंजन देण्याचं काम या संघाने नक्कीच काम चांगलं केलं आहे. बघूयात शेवटचा गोलंदाज वापरण्यात येतोय तो कुणाल पाटील. कुणाल पाटीलच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलंय 9 धावा वाचवण्यासाठी. आपण बघतोय कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे मिळते फक्त आणि फक्त सिंगल. प्रत्येक चेंडूवर धाव ही मिळालीच पाहिजे आणि त्या इराद्यानं आपण पाहतोय या सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 45 ऑन बोर्ड 45. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 5 आणि गरज असेल ती 8 धावांची. 5 चेंडू 8 धावा. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आपण बघतोय तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र काय घडेल. या ठिकाणी आपण बघतोय डावकुऱ्या हाताचा फलंदाज थोडीशी डोकेदुखी नक्कीच पाहायला मिळते, कारण आपण नेहमी बघतो उजव्या हाताचा फलंदाज डावकुऱ्या हाताचा फलंदाज ज्यावेळेस खेळपट्टीवर असतो त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकांची थोडीशी त्रिदात रिपीट उठताना नक्कीच पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, धोका होऊ शकतो, परंतु काय घडेल. सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल रोखणं गरजेचं होतं, कारण आपण बघतोय कमी धावा पाहिजेत. एखाद विकेट जर का मिळाली नारपोली संघाला तर या सामन्यामध्ये अजून मजा येऊ शकते, परंतु पाहतोय या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 46. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, अजूनही गरज आहे ती 7 धावांची. काय खेळ पाहिला होता पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं. षटकारांची या ठिकाणी आतिषबाजी केली होती ती अभिषेक मोरेनं आणि त्याच्याच बलबुत्यावर आता मात्र हे चित्र पाहायला मिळतंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि गरज आहे ती 7 धावांची. 4 चेंडू 7 धावा. ऑन स्ट्राईक हार्दिक. एखादा मोठा स्ट्रोक्स येईल का की सिंगल पाहायला पुन्हा मिळेल. आणि इथे मात्र काय घडलंय, यू टर्न मिळतोय की काय. ज्याची या ठिकाणी वाट पाहिली होती तो हार्दिक मात्र बाद. जबरदस्त या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतंय. चित्र बदलले, सगळे प्रेक्षक आता मात्र टेन्शन मध्ये पाहायला मिळतंय. ध्रोंगटे खडे होणारा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ज्याच्यावर होतो भरोसा तो हार्दिक मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतलाय. नारपोली संघाचे आता मात्र क्षेत्ररक्षकांचे गोलंदाजांचे हौसले बुलंद झाले असतील, कारण आपण बघतोय अडचणीत सापडलाय तो कांबे संघ, परंतु आपण म्हणतो ना की अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःचा विश्वास. जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगतो सगळं व्यवस्थित होईल, सगळं ठीक होईल, परंतु त्यासाठी स्वतःवरचा विश्वास दाखवणं गरजेचं आहे. तो आता मात्र कांबे संघाच्या या फलंदाजांना जरी हार्दिक बाद झाला असेल परंतु त्यानं परिस्थिती आपल्यासाठी चांगली बनवली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो तब्बल 3 आणि गरज आहे ती 7 धावांची. एक जबरदस्त खेळी केली ती हार्दिकनं. 18 चेंडू आणि 39 धावांची, म्हणजे निम्मी लढाई त्यानं केली. आता मात्र शेवट राहिलाय 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज. काय घडेल, नारपोली की कांबे की नारपोली, कोणता संघ हा सामना आपल्या बाजूने झोकवण्याचं काम करेल. कुणाल प्रयत्न करतोय आपल्या जवळचे चांगले चेंडू टाकण्याचा, ज्यानं बाद केलं त्या हार्दिकला. चांगला प्रयत्न नरेंद्र मस्कर, जबरदस्त या ठिकाणी एफर्ट लावतोय आपल्या संघासाठी. आपला अनुभव वापरताना पाहायला मिळतोय. कव्हरिंग नसल्या कारणानं फेक केली नव्हती, सिंगल जाऊ दिली, परंतु शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मित्रांनो. गरज असेल ती तब्बल 6 धावांची. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील का, आपल्या मनगटातील ताकद जागी करण्याचं काम करतील का, परंतु पाहूयात. या ठिकाणी अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 6 धावांची. 2 चेंडू 6 धावांची गरज. हा सामना आता मात्र जबरदस्त हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. कुणाल अजूनपर्यंत तरुण धरलाय. 6 चेंडू मित्रांनो शिल्लक होते, 9 धावांची गरज होती आणि अशा वेळेस आपण बघितलं होतं, असं वाटलं होतं की कदाचित हार्दिक हा सामना आपल्या बाजूने झुकवेल, कारण त्यानं मारलेले षटकार, त्यानं मारलेले चौकार हा सामना लवकर संपवतील की काय, परंतु जसा हार्दिक बाद झाला
त्यानंतर मात्र हौसले बुलंद झाले ते नारपोली संघाच्या या गोलंदाजाचे, आणि आता मात्र परिस्थिती येऊन ठेपली आहे ती शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2 आणि गरज असेल ती 6 धाबांची. 2 चेंडू 6 धाबांची गरज. जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती करेन, एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत या सामन्यासाठी. एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण बघतोय तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली, त्यांच्या विरुद्ध आपण बघतोय मनीष 11 कांबे. जबरदस्त आपण पाहतोय शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल ते अजूनही सांगू शकत नाही. 2 चेंडू आणि 6 धाबांची गरज, परंतु इथे मात्र काय घडलं, हा चेंडू टाकला होता खराब, आणि चेंडूला आपण बघतोय डी फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सरळ चौकारासाठी. आता मात्र या चौकारानं सगळे धाबे आपण बघतोय, चौकाराने सगळं चित्र वेगळं केलंय. जे टेन्शन आलं होतं कांबे संघासमोर ते टेन्शन कमी झालंय. डीचे मित्रांनो, अजूनही शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. अगदी 12वा खेळाडू देखील तुम्हाला ड्रेस कोड मध्ये येणं गरजेचं असेल असं सोनाई प्रतिष्ठानचं यश या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. मित्रांनो, आता कोणता संघ जिंकेल, कोणता संघ या ठिकाणी बाजी मारेल या सामन्यामध्ये, कारण आपण बघतोय भलेही चौकार गेला असेल परंतु एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो, आणि या एका चेंडूवर गरज आहे ती तब्बल 2 धाबांची. आता मात्र या ठिकाणी सगळे प्रेक्षक उभे राहून आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. दोनही फलंदाज आता मात्र टेन्शनमध्ये असेल की कशा पद्धतीनं चेंडू मोठा स्ट्रोक्स मारून संपवायचा हा सामना, की एकेरी दुहेरी धावा घेऊन या चेंडूवर 2 धावा पूर्ण करायच्या. काय घडेल, असं म्हणतात ना की करा किंवा मरा, ही एका शूरवीराची संकल्पना असते. मरण्याच्या आधी काहीतरी करेन ही एक सामान्य माणसाची संकल्पना असते, परंतु तोपर्यंत मी मरणार नाही जोपर्यंत मी जिंकत नाही ही एका विजेत्याची संकल्पना असते. आणि तो विजेता कोणता संघ होईल तो या सामन्यामध्ये. 1 चेंडू 2 धाबा. सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करेन, टाळ्या झाल्याच पाहिजेत या शेवटच्या चेंडूवर. शेवटच्या चेंडूवर टाळ्या तुमच्या थांबल्या नाही पाहिजेत, कारण दोनही संघांना या ठिकाणी आपण बघतोय कांबे संघ नारपोली संघ कोणताही संघ जिंकू दे, क्रिकेट हे जिंकलं पाहिजे. या सामन्यामध्ये भरपूर मनोरंजन झालंय. गोलंदाज आपण बघतोय कुणाल पाटील, ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय तो फलंदाज गौरव म्हात्रे. आणि हा सामना जिंकलाय तो तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघानं. जबरदस्त संघर्ष पाहायला मिळालाय तो या सामन्यामध्ये. कांबे संघ हार्ड लक म्हणेन मी, एक चांगला खेळ तुम्ही नक्कीच दाखवला, परंतु हा सामना आपल्या बाजूने झुकवता आला नाही आणि हा सामना जिंकलाय तो या ठिकाणी तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघानं. या सामन्याचा हिरो नो डाऊट, भलेही या ठिकाणी चांगली फलंदाजी केली असेल परंतु 6 चेंडू 9 धावा समोर होता तो हार्दिक कुरंगळे, त्याला बाद केला. तो गोलंदाज ठरलाय कुणाल पाटील, मॅन ऑफ द मॅच. कुणाल पाटील मॅन ऑफ द मॅच. करता एका धावेने पराभव झालाय कांबे संघाचा, जिवारी लागेल. मस्त मॅच झाली. आपण बघितलं नारपोली आणि कांबे या 2 संघांमध्ये. मी विनंती करेन आदरणीय आमचे निखिल तुपे शिवकरचे आमचे पाहुणे समीर